नाशिक कुंभमेळ्यावरनं महायुतीमध्ये राजकीय आखाडा रंगताना दिसतोय। सिंहस्थासाठीच्या 24,000 कोटींचा आराखडा भाजप हायजॅक करत असल्यानं धुसफूस झाल्याचं पाहायला मिळतंय। कुंभमेळ्याच्या कामांबाबत मंत्री छगन भुजबळांकडनं आढावा बैठकीला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यानं सुद्धा कंत्राटांची माहिती मागवलेली आहे। निविदांबाबत शिवसेना राष्ट्रवादीला विचारात घेतलं नसल्याची चर्चा रंगली आहे। परराज्यामधील कंपन्यांना निविदा दिल्या जात असल्याची दबक्या आवाजामध्ये आता चर्चा होताना दिसते। कोणाला कंत्राट दिली याबाबत मित्रपक्ष अनभिज्ञ असल्याचं बोललं जातंय। तर नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता महायुती सरकारमध्येच 3 पक्षांमध्येच प्रामुख्याने हा वाद उफाळून येताना आपल्याला पाहायला मिळतोय। शिंदेंच्या नगरविकास खात्यानं सुद्धा आता कंत्राटांची माहिती मागवलेली आहे। निविदांबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीला विचारात घेतलं नाही अशी चर्चा, अशी कुजबूज या निमित्तानं नाशिकमध्ये सुरू झालेली आहे। महायुतीमध्ये हा वाद उफाळून येताना दिसतोय। मी कुठे म्हटलं नाही मी पालकमंत्री होणार किंवा आढावा बैठक किंवा माहिती घेतली त्या कामाची, म्हणजे त्या कामाचा मी काय प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री होतो असंही नाही। आणखी काय नवीन तिथे होतं आहे ते मला समजून घ्यायचं आहे। आणि मला काय वाटलं की बा याच्यामध्ये जर काही करता आलं तर बघा, तर मी सुचवेन, एवढाच त्याचा अर्थ आहे। मी काय कोणाला तिथे काय ऑर्डर देण्यासाठी जात नाही। एक मंत्री म्हणून आणि तो एक नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार 100% आहे। त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही। तुम्हाला काय त्रास होतोय त्यांनी आढावा घेतला तर मला एक काही कळत नाही। मग आम्ही सरकारमध्ये आहोत, ते त्या जिल्ह्याचे आहेत। तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री आणि वर्ध्याला येऊन का आढावा घेतो? अरे आमची जबाबदारी, आमचं काम आहे। आम्ही यांच्या सगळ्यांच्यामुळे सरकारमध्ये आहे ना। उद्याच्याला आढावा घेऊन काही महत्त्वाचे प्रश्न जर त्यांच्या समोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल तर त्या कमिटीमध्ये दादाजी भुसे पण असतील। त्या कमिटीमध्ये म्हणजे त्या भागातले आमदार म्हणून, म्हणजे कुंभमेळा ज्या ज्या भागात येतो त्या भागातले सगळे मंत्री त्याचे सदस्य असतील। छगन भुजबळ हे तेल लावलेला पलवान आहे। आता काय काय तेल लावून करेल यांचं ते आता येणारा काळ सांगेल। त्यामुळे इतकं सोपंही नाही छगन भुजबळ यांना। आणि गिरीश महाजन त्यांच्या समोर बच्चे आहे। गिरीश महाजनाला सगळे अधिकारी असतील पण ते त्यांच्या समोर बच्चे, हा तेल लावलेला पलवान आहे। त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळावा हा चांगला व्हावा, कुठलंही करप्शन त्याच्यामध्ये होऊ नये। जगभरातून येणारे साधू संत आणि जेवढे त्या ठिकाणी यात्रेकरू येतील त्यांची चांगली व्यवस्था व्हावी।